आपण पाहत आहात VIP महाराष्ट्र न्यूज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ते पाहूया। जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या 2453 कोटी इतक्या हिश्शास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। या रेल्वे मार्गासाठी या जमिनीच्या किमतीसह 4907 कोटी 70 लाख रुपये खर्च येणार असून 50% रक्कम राज्य शासन भरणार आहे। महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। या अकादमीसाठी 1.90 हेक्टर आर जमीन देण्यात आली। सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे नियम 1971 मधील तरतुदी विचारात घेता नियम 31 अनुसार जाहीर लिलावाशिवाय प्रचलित रेडी रेकनरनुसार येणारी संपूर्ण रक्कम आकारून कब्जे हक्काने ही जमीन देण्यात येईल। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी या संदर्भात मागण्या केल्या होत्या। स्थानिक लोकभावना आणि वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी केलेले ठराव लक्षात घेऊन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 23,000 किलोमीटर रस्ते बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। या वर्षात 10,000 किलोमीटर रस्ते बांधण्यात येईल। उर्वरित 13,000 किलोमीटर लांबीचे रस्ते 2025 ते 2026 आणि 2026 ते 2027 या वर्षामध्ये अनुक्रमे 6,500 किलोमीटर असे पूर्ण करण्यात येतील। MMRDAने सादर केलेल्या पहिल्या टप्प्यात उत्तम ते विरार या जोड रस्त्यासह सागरी सेतू आणि दुसऱ्या टप्प्यात विरार ते पालघर सागरी सेतू मार्ग उभारण्यात येईल। शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून 25,000 रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहांसाठी मंगळसूत्र आणि इतर वस्तूंच्या खरेदीकरता प्रत्येक जोडप्याला 10,000 रुपये अनुदान देण्यात येते। त्याचप्रमाणे सामूहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2,000 रुपये इतके अनुदान देण्यात येते। आता जोडप्यांना 25,000 रुपये आणि संस्थांना 2,500 रुपये वाढीव अनुदान देण्यात येणार आहे।